सिलेबस मध्ये तुमच्या लक्षात येईल काय, इन युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू आर्म प्रोसेसर्स आपण बघितलंय, काय काय नेमकं त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत, का बरं आर्म मायक्रो कंट्रोलर्स वापरला पाहिजे. ठीक आहे, तर ते आपण बघितलंय. ARM7 डेटा, ARM7 फॅमिली, 9 फॅमिली, 11 फॅमिलीचं डिस्कशन केलंय. काय डिफरन्सेस आहे. आता जनरली फॅमिलीमध्ये डिफरन्सेस काय असतात, का पहिली फॅमिलीपेक्षा पुढची जी नवीन फॅमिली येते तिचं एकतर आतमध्ये हार्डवेअरचे फीचर्स वाढलेले असतात किंवा सीपीयूचा क्लॉक वाढलेला असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ARM7च्या आधीच्या फॅमिलीमध्ये थंब मोड नव्हता, म्हणजे 16 बिटचा इन्स्ट्रक्शन मोड नव्हता. ARM7 मध्ये फर्स्ट टाइम थंब मोडची प्रोग्रामिंग आली. ठीक आहे, त्या फॅमिलीला ARM7 असं म्हटलं. त्या फॅमिलीच्या अंडर खूप सारी मायक्रो कंट्रोलर आहे. म्हणजे इव्हन तुमचा 2148 जो मायक्रो कंट्रोलर आहे तो सुद्धा तुमच्या ARM7 फॅमिलीचा एक मेंबर आहे. कळतंय? हा, त्या आपण बघितलं. आणि ARM9 मध्ये नवीन काय आलं होतं, ARM9 मध्ये एक तर सीपीयू क्लॉक फ्रिक्वेन्सी वाढली, आणि 7 मध्ये जे 3 स्टेजची पाईपलाईन होती त्याच्यामध्ये अक्षरशः 5 स्टेजची पाईपलाईन आली. ARM11 मध्ये 8 स्टेजची पाईपलाईन आली. जेवढी पाईपलाईन वाढली तेवढं तुमचं स्पीड वाढला ना प्रोग्रामिंगचा, म्हणजे एक्झिक्युशनचा सीपीयूच्या. का? कारण ऍट अ टाइम 8 स्टेजची पाईपलाईन म्हणजे काय, ऍट अ टाइम 8 इन्स्ट्रक्शन प्रोसेस होऊ शकतात. ARM7 ची पाईपलाईनिंग स्टेज किती होती किंवा डेप्थ काय होती, 3. म्हणजे याचा ऍट अ टाइम प्रोग्राम मधल्या, समजा 20 लाईनचा प्रोग्राम आहे तर 20 लाईन पैकी 3 इन्स्ट्रक्शन ऍट अ टाइम प्रोसेस होऊ शकतात. याच्यामध्ये 8 स्टेजची पाईपलाईन आहे, ते बघितलं आपण. सीपीएसआर रजिस्टर बघितला, करंट प्रोग्राम स्टेटस रजिस्टर. आणि एसपीएसआर काय असतो रे, करंट प्रोग्राम. ज्यावेळेस तुमचं अचानक एखादी इंटरप्ट येते तर सीपीएसआर मध्ये काय असतं, सीपीएसआर मध्ये एक तर आधी तुमचे प्रोसेसर मोड असतो. एक मिनिट, परत एकदा मी हे करतो. हा, तुमच्या सिलेबसमध्ये तुम्ही बघितलं असेल, सीपीएसआर रजिस्टरचा उपयोग काय असतो. सीपीएसआर रजिस्टर मध्ये मोड बिट्स असतात. नंतर फास्ट इंटरप्ट घ्यायचं का नॉर्मल इंटरप्ट घ्यायचं, एफ बीट असतं, आय बीट असतं. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये आणखी एक टी नावाचं एक बीट असतं. या रजिस्टरमध्ये 32 बीटचा रजिस्टर आहे ना. टी मध्ये जर 1 टाकलं तर थंब मोड सुरू होतो, 0 टाकलं तर आर्म मोड, म्हणजे 16 बीट का प्रोग्राम, 12 बीट प्रोग्रामिंग. नंतर काही बीट्स रिझर्व असतात आणि शेवटला फ्लॅग्स असतात. ठीक आहे, आता हे सगळं कॉन्फिगरेशन असतं. पण अचानक एखाद्या मायक्रो कंट्रोलला इंटरप्ट आला तर मग सीपीएसआरचा जो काही कंटेंट आहे तो वाया नको जायला ना. ठीक आहे, तर सीपीएसआरचा कंटेंट जो काय असेल 32 बिटची व्हॅल्यू, ती एसपीएसआर मध्ये सेव्ह केली जाते, सेव्ड प्रोग्राम स्टेटस रजिस्टर. ठीक आहे, आणि एकदा का इंटरप्टचं संपला, म्हणजे इंटरप्ट थोडे फ्लक्च्युएशन्स आहेत आता, पण ठीक आहे, जाईल. हा, आणि सीपीएसआरचं काम काय असतं, की एकदा का तुमचं इंटरप्ट आला तर मग सीपीएसआर त्यावेळेस काय केला जातो, ऑटोमॅटिकली सीपीएसआर इज कॉपीड इनटू एसपीएसआर. म्हणजे मोड ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस, म्हणजे अचानक युजर मोड मधून अनडिफाईन्ड मोड मध्ये गेलो. किती प्रकारचे मोड आहे प्रोसेसरचे? 7. कोणते कोणते? युजर, अनडिफाईन्ड, अबॉर्ट, एफआयक्यू मोड, आयआरक्यू मोड. ठीक आहे, असे 7 मोड्स आहेत की नाही. मग ज्यावेळेस एका मोड मधून प्रोसेसर दुसऱ्या मोड मध्ये जातो, आता फॉर एक्झाम्पल नॉर्मल युजर मोड चालू आहे आणि अचानक एखादा एफआयक्यू इंटरप्ट आला किंवा आयआरक्यू इंटरप्ट आला, एफआयक्यू आला समजा, फास्ट इंटरप्ट, तर प्रोसेसरचा मोड ऑटोमॅटिकली काय होतो, एफआयक्यू. हा, तर इंटरप्ट आल्यानंतर ऑटोमॅटिक काय होतं, जनरली तुमची प्रोग्रामिंग जी चालू असते ती कोणत्या मोडमध्ये चालू असते रे, युजर मोडमध्ये तुमचं काम चालतं. पण अचानक इंटरप्ट आला, फास्ट इंटरप्ट, तर मग प्रोसेसर कुठे जातो, प्रोसेसर एफआयक्यू मोडमध्ये जातो. जर नॉर्मल इंटरप्ट आला तर प्रोसेसर कोणत्या मोडमध्ये जातो, आयआरक्यू मोडमध्ये जातो. तर त्यावेळेस मोड चेंजेसच्या वेळेस सीपीएसआरचा कंटेंट हा एसपीएसआर मध्ये सेव्ह होतो. हा सुद्धा 32 बीटचा रजिस्टर आहे. ठीक आहे, आणि हा एसपीएसआर सुद्धा 32 बीटचा रजिस्टर आहे. कळतंय? म्हणजे 32 बीट व्हॅल्यू इज कॉपीड इनटू एसपीएसआर. कळतंय? आणि एकदा काय इंटरप्ट संपला किंवा काय जे मोड संपला आणि परत एकदा युजर मोड मध्ये ज्यावेळेस प्रोसेसर येतो, त्यावेळेस ही 32 बीटची व्हॅल्यू पुन्हा एकदा सीपीएसआर मध्ये कॉपी केली जाते. सो फॉर दिस पर्पज एसपीएसआर इज युजफुल. सेव्ड प्रोग्राम स्टेटस रजिस्टर, करंट प्रोग्राम स्टेटस रजिस्टर. म्हणजे युजर मोड चालू असतो जेव्हा नॉर्मल प्रोग्रामिंग,
त्यावेळेस CPSR कॉन्फिगर काहीतरी केलेला असतो आपण, किंवा ऑटोमॅटिक काही बिट्स कॉन्फिगर होतात. आपण काय कॉन्फिगर करू शकतो CPSR मधलं? T बीट कॉन्फिगर करू शकतो, F बीट कॉन्फिगर करू शकतो, I बीट कॉन्फिगर करू शकतो. मोड बिट्स जे असतात पहिले 5 बीट, तर ते बाय डिफॉल्ट होतात. ठीक आहे. आणि फ्लॅग बिट्स सुद्धा ऑटोमॅटिक अपडेट होतात, ते आपण नसतात करायचे. म्हणजे 32 बीट पैकी आपण याचं आपण काहीच नाही करायचं, ते फक्त बघत राहायचं, हे सुद्धा बघत राहायचं, आणि हे 3 बीट जे असतात हे आपण कॉन्फिगर करायचे असतात. मग आपण कॉन्फिगर केलेला डेटा व्हायला नको जायला. ठीक आहे. त्यासाठी एक सुविधा आहे, काय? CPS मोड जेव्हा चेंज होतो, हा मोड जेव्हा चेंज होतो, 7 मोड्स आहेत ना, प्रोसेसरचा मोड जेव्हा चेंज होतो एकापासून दुसरीकडे, त्यावेळेस CPSRचा कंटेंट SPSR मध्ये सेव्ह होतो, आणि जेव्हा मोड संपतो तो आणि परत पूर्वीचा मोड मध्ये आपण जातो, युजर मोड मध्ये पुन्हा जेव्हा जातो, त्यावेळेस SPSRचा कंटेंट अगेन बॅक कॉपीड इनटू CPSR आणि परत एकदा कामकाज सुरू होतं, असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर रिस्क म्हणजे काय, सिस्क म्हणजे काय, आणि आपण म्हटलो का ARM मायक्रो कंट्रोलर्स आर नायदर फॉलो सिस्क फिलॉसॉफी नॉर फॉलो रिस्क, बट इट इज मोर इन्क्लाइंड टुवर्ड रिस्क. म्हणजे इट इज दॅट इज वाय इट इज हायब्रिड रिस्क आर्किटेक्चर ऑर ऍडव्हान्स्ड रिस्क आर्किटेक्चर, ऍडव्हान्स रिस्क मशीन, ARM ऍडव्हान्स रिस्क मशीन. म्हणजे रिस्क फिलॉसॉफीचे बरेचसे प्रिन्सिपल ARM वापरतो, फक्त थोडेफार प्रिन्सिपल तो सिस्क मधले घेतो. हेन्स इट इज नॉट अ प्युअर रिस्क आर्किटेक्चर. ठीक आहे, ते आपण बघितलं. डेटा फ्लो मॉडेल बघितलं, म्हणजे डाटा कसा येतो, कसा बाहेर जातो, कुठं कुठं जातो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं या डेटा फ्लो मॉडेलमध्ये? बॅरल शिफ्टर. बॅरल शिफ्टर म्हणजे काय? तुमच्या ALU ला जे 2 इनपुट येतात ना, आर्यन आणि आर्यन, ठीक आहे, तर या आर्यन जी दुसरी डेटा आहे तो आधी आपण प्री प्रोसेस करू शकतो बॅरल शिफ्टर वापरून. हा ALU आहे. So before giving the second operand to ALU, we can pre-process with the help that data second operand with the help of barrel shifter. मग काय काय करू शकतो आपण? लॉजिकल शिफ्ट लेफ्ट, लॉजिकल शिफ्ट राईट, लॉजिकल शिफ्ट ऑर वगैरे वगैरे, शिफ्टिंगचे ऑपरेशन म्हणजे असं आपण करू शकतो. ठीक आहे, तर ते बॅरल शिफ्टरने पॉसिबल आहे. तर ते आपण बघितलंय आणि अजूनही प्रोग्रामिंगच्या वेळेस आपण बघणार आहे. ठीक आहे. आणि शेवटचा जो आहे पॉइंट, हा जो प्रोसेसर आहे हा नवीन आहे, ARM पेक्षाही वेगळा आहे. तर हा 80 मेगाहर्ट्झ पर्यंत काम करू शकतो. याच्यामध्ये 4 UARTs असतात आणि बरेचसे काही काही फीचर्स आहेत ते आपल्या PPT मध्ये आपण बघितलेले, एक्सप्लेन केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल 2148 मध्ये 2 UART आहे, त्याच्यामध्ये 4 UART आहे. LPC 2148 मध्ये 2 I2C, त्याच्यामध्ये 4 I2C आहे. ठीक आहे, असं आर्किटेक्चरल डिफरन्स आहे. असा युनिट नंबर 1 आपण डिस्कस केला. युनिट नंबर 2 मध्ये काय रे? मला इरेज करू दे. हे एक थोड्या वेळ आपण लेक्चर घेतो, एक 15-20 मिनिटं, मग नंतर पुढचं तुमचं गागरे सरांचं लेक्चर आहे. ठीक आहे. हा, आता याच्यामध्ये पुढे काय बघा, युनिट नंबर 2 मध्ये युनिट नंबर 2 मध्ये काय काय आहे? LPC 2148 चं आर्किटेक्चर स्पेसिफिक. ARM 7 चा एक मेंबर आहे 2148, 2142 आहे, 2144 आहे, 2146 आहे, 2147 आहे, 2148 मायक्रो कंट्रोलर, हे सगळे 7 चे मेंबर्स आहेत, 7 फॅमिलीचे मेंबर्स आहेत. ठीक आहे, बऱ्यापैकी त्यांचे आर्किटेक्चर सारखेच आहेत. तर 2148 चं आर्किटेक्चर आपण युनिट नंबर 2 मध्ये बघितलं. त्याच्यामध्ये आपण बघितलं 3 प्रकारच्या बसेस, PLL0, PLL1, बरेचसे ऑन चिप पेरिफेरल आहे, UART0, UART1, टायमर 0, टायमर 1, I2C चे 2, SPI चे 2, ठीक आहे, USB चा 1 आहे. असे बरेचसे पेरिफेरल्स आहेत. ठीक आहे, असं आपण बघितलंय. तर PLLचं प्रोग्रामिंग बघितलं, VPB डिवायडरचं हे बघितलं. PLLच्या प्रोग्रामिंग मध्ये काय लागतं? M आणि P बिट्स कॉन्फिगर करावं लागतात. M आणि P बिट. VPB डिवायडर काय करतो? VPB div ची व्हॅल्यू डिसाईड करतो. त्याचा उपयोग करून आपण PCLK बनवतो. मेमरी मॅप बघितला आपण, 4 GB चा मेमरी मॅप आहे 2148 ला. म्हणजे टोटल सिस्टीमची मेमरी 4 GB आहे. त्यापैकी कप्पे केलेले आहेत, सेगमेंटेशन केलेले आहेत, की बाबा एवढी मेमरी 4 GB पैकी फक्त AHB पेरिफेरल साठीच आहेत. अमुक अमुक एवढी मेमरी 0.75 गिगाबाइट्स ही फक्त VPB पेरिफेरलच्या बसला जे कनेक्टेड पेरिफेरल्स आहेत त्यांच्यासाठीच आहे. ही मेमरी रॅम साठी आहे, फ्लॅश साठी आहे, वगैरे वगैरे. GPIO प्रोग्रामिंग बघितलं आपण. GPIO प्रोग्रामिंग म्हणजे काय? काय असतं रे? त्यासाठी कोणते रजिस्टर्स आहे GPIO प्रोग्रामिंग साठी? IO पिन, IOX पिन, IOX सेट, IOX CLR, IOX
DIR, डायरेक्शन कंट्रोल सेटिंगसाठी, क्लिअरिंगसाठी वगैरे. पिन कनेक्ट ब्लॉक सुद्धा आपण बघितला, तो मग सारखा काम करतो. म्हणजे काय, पिन कनेक्ट ब्लॉकचे रजिस्टर्स कोणते रे? पिन सिलेक्ट रजिस्टर्स, पिन सिलेक्ट 0, पिन सिलेक्ट 1, पिन सिलेक्ट 2. कळतंय? नंतर आपण टायमर बघितलं आणि काही प्रोग्रामिंग, काही इन्स्ट्रक्शन्स आपण बघितल्या, काही बघायच्या बाकी. तर मी त्या आपण घेऊया, कव्हर करू, किंवा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल काय त्याच्यामध्ये बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन्स कव्हर असतील. अशा पद्धतीने आपण युनिट नंबर 2 कव्हर केला होता. आता युनिट नंबर 3 मध्ये काय बघा, स्क्रीनवर मी शेअर करतोय. युनिट नंबर 3 मध्ये काय काय दिसतंय रे? सगळ्यांनी बघा एकदा. रिअल वर्ल्ड इंटरफेसिंग. कशाची इंटरफेसिंग आहे? कोणाकोणाशी इंटरफेसिंग आहे युनिट नंबर 3 मध्ये? बघा बरं, मला सांगा बरं शॉर्टकट मध्ये. LPC 2148 बरोबर कशा कशाची इंटरफेसिंग आहे? युनिट नंबर 3 मध्ये कोणती आहे, युनिट नंबर 4 मध्ये कोणती आहे? सांगा बरं पटकन. आणि त्याच्यावरच आपले प्रॅक्टिकल आहेत. युनिट नंबर 3 मध्ये कोणते कोणते पेरिफेरल्सचे इंटरफेसिंग सांगितलंय त्यांनी? येस, एनीबडी? हा, आपल्याला सांगितलंय एलईडीचं इंटरफेसिंग करून दाखवा, LCDचं इंटरफेसिंग करून दाखवा, GLCDचं इंटरफेसिंग संदर्भात थोडंसं एक्सप्लेन करा, कीपॅडचं इंटरफेसिंग. ठीक आहे. आणि नंतर टायमर्सचा वापर कसा करायचा टू जनरेट डिले. देन सिरियल कम्युनिकेशन युझिंग UART ची प्रोग्रामिंग, UART चे रजिस्टर्स समजून घ्यायचे. तर ते आपलं झालंय. ठीक आहे. तरी पण LED LCD इंटरफेसिंग जे आहे, GLCD, त्याचं प्रोग्रामच्या वेळेस पुन्हा एकदा ते प्रॅक्टिकल एक्सप्लेन करताना त्याचं येणारच आहे. UARTचं सुद्धा त्याच्या वेळेस येणारच आहे. म्हणजे प्रॅक्टिकल आपण साधारणतः उद्यापासून सुरुवात करूया, म्हणजे कोड एक्सप्लेन करायला. ठीक आहे. आणि सोपे आहेत फार, काय त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला पण प्रॅक्टिकलची जी काही एक्झाम होईल त्यावेळेस आम्ही काय विचारणार, LED इंटरफेसिंग करताना कोणते कोणते रजिस्टर्स वापरले, किंवा तुम्हाला आम्ही सांगणार की P0.8 आणि P0.9 ला आम्ही LED कनेक्ट केला, आपण LED कनेक्ट केला, तर मग कोणते कोणते रजिस्टर्स कसे कसे कॉन्फिगर करावे लागतील. ठीक आहे, असं तुम्हाला आम्ही विचारणार. किंवा LCDच्या वेळेस किंवा UARTच्या प्रोग्रामिंगच्या वेळेस कोणते कोणते रजिस्टर्स आपल्याला वापरावे लागतील, मग कोणतं बीट कशामध्ये आहे, काय महत्वाचं आहे, क्लॉक कशी डिसाईड करायची, बॉड रेट कसा डिसाईड करायचा, कोणते रजिस्टर्स वापरायचे, कशाने डिवाइड करायचं, काय फॉर्म्युला आहे, असे प्रश्न आम्ही तुम्हाला ओरल प्रॅक्टिकलच्या एक्झामच्या वेळेस विचारू. 2148चं आर्किटेक्चरचे फीचर्स विचारू, UARTचे फीचर्स काय आहेत. ठीक आहे, असं असं तुम्हाला आम्ही एक्झाम मध्ये प्रश्न विचारतो. तसं तुला त्यावेळेस प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला एक्सप्लेन करताना मी ती गाईडलाईन करलच. ठीक आहे. नंतर युनिट नंबर 4 मध्ये काय आहे, हाऊ यू विल इंटरफेस GSM GPS मॉड्यूल विथ LPC 2148. देन हाऊ विल यू यूज ऑन चिप ADC. ADC आहे की नाही आतमध्ये, ARM7च्या आतमध्ये, LPC 2148च्या आतमध्ये किती ADC आहेत? ADC 0 and ADC 1. Both ADCs are 10-bit ADC. किती बिटचे ADC आहेत? 10 बिटचे. 10 बिटचे ADC म्हणजे काय? किती प्रकारचे डिजिटल डाटा आउटपुट तयार करू शकतात ते? 2⁻10. म्हणजे 2⁻10 म्हणजे जवळपास 1024 होतंय अंदाजे. 1024. कळतंय का? ADC किती बिटचे आहेत? 10 बिटचे. 2⁻10 किती होतं? 1024. कळतंय? हा, पण आता काउंटिंग आपण सुरू कशी करतो? 0 पासून सुरू करतो. म्हणजेच काय, दिस रेंज इज 0 to 1023. 1023 म्हणजे एवढ्या प्रकारचे आउटपुट तयार करतो. फॉर एक्झाम्पल तुमचा ADC 2 बिटचा आहे, मग 2⁻2 किती होतात? सांगा बरं पटकन. 2⁻2 किती होतात? समजा तुमचा ADC 2 बिटचा रिझोल्युशनचा आहे. आता सध्या आपल्याकडे 10 बिटचे ADC आतमध्ये, पण समजा तुमचा ADC 2 बिटचा असेल तर 2⁻2 4 म्हणजे तो किती प्रकारचे आउटपुट तयार करू शकतो डिजिटलचे? 4. कोणते कोणते? एक तर तो 0-0 आउटपुट तयार करू शकतो, किंवा 0-1, किंवा 1-0, किंवा 1-1. ठीक आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 10 बिटचा ADC असेल तर 1024 प्रकारचे वेगवेगळे डिजिटल आउटपुट तयार होऊ शकतात. ठीक आहे, तर त्या ADCचं प्रोग्रामिंग आपल्याला बघायचं आहे.
युझिंग VIC वेक्टर इंटरप्ट कंट्रोलर अँड विदाउट वेक्टर इंटरप्ट कंट्रोलर. दोन मोड आहेत. एडीसी आपल्याला इंटरप्ट न वापरता प्रोग्रामिंग करायचंय आणि एडीसी इंटरप्ट वापरून प्रोग्रामिंग करायचंय. VIC म्हणजे काय? वेक्टर इंटरप्ट कंट्रोलर. आता हा काय प्रकार आहे? आपण ऑलरेडी तो डिस्कस केलाय. आतमध्ये LPC 2148च्या आतमध्ये आर्किटेक्चरच्या आतमध्ये VIC नावाचा एक बॉक्स आहे, वेक्टर इंटरप्ट कंट्रोलर. कळतंय का? याचं काम काय आहे? LPC 2148च्या CPU ला म्हणजे ARM7 TDMI-S ला जास्त ताण द्यायचा नाही. इंटरप्ट रिलेटेड जेवढे कामं असतील ते बरेचसे तो VIC हँडल करतो आणि थोडं काहीतरी मग इनपुट द्यायचं काम तो प्रोसेसरला करतो, CPU ला करतो. आता हा VIC जो आहे 3 प्रकारचे इंटरप्ट हँडल करू शकतो किंवा तो रिकॉग्नाइज करतो. त्याला 3च प्रकारचे इंटरप्ट कळतात. एक तर काय? FIQ फास्ट इंटरप्ट रिक्वेस्ट. दुसरा कोणता? वेक्टर्ड IRQ. आणि तिसरं त्याला काय कळतं? नॉन वेक्टर्ड IRQ. कळतंय का? म्हणजे दोन प्रकार आहेत असे. इंटरप्टचे दोन प्रकार याला समजतात. इंटरप्टचे दोन प्रकार कळतात. फास्ट इंटरप्ट FIQ आणि नॉर्मल इंटरप्ट IRQ. ठीक आहे? FIQ IRQ. मी आता एवढं सगळं लिहित बसत नाही, वेळ जात त्याच्यामध्ये. इंटरप्ट्स आर ऑफ 2 कॅटेगरीज. FIQ म्हणजे फास्ट इंटरप्ट, IRQ म्हणजे काय? नॉर्मल इंटरप्ट. ठीक आहे? आता IRQ चे सुद्धा दोन प्रकार पडतात. वेक्टर्ड IRQ, नॉन वेक्टर्ड IRQ. कळतंय का? म्हणजे टोटल आता झाले किती प्रकार? FIQ, वेक्टर्ड IRQ, नॉन वेक्टर्ड IRQ असे 3 प्रकारचे इंटरप्ट VIC ला समजतात. FIQ म्हणजे काय? तुम्हाला एखादा इंटरप्ट फास्ट इंटरप्ट म्हणून द्यायचा असेल मायक्रो कंट्रोलरला, तर त्याला तुम्हाला कॉन्फिगर करावं लागतं. काय? का दिस इंटरप्ट I would like to configure as fast interrupt. एखादा इंटरप्ट तुम्हाला वाटलं का वेक्टर्ड IRQ करायचा किंवा नॉन वेक्टर्ड IRQ करायचा, तर तुम्ही ते करू शकता. म्हणजे ते कॉन्फिगरेशन तुम्हाला करावं लागतं. कळतंय? कारण मायक्रो कंट्रोलरला कळणार नाही ना एडीसीचा इंटरप्ट फास्ट घ्यायचा का UARTचा घ्यायचा का कोणाचा घ्यायचा. आपल्याला सांगावं लागतं त्या मायक्रो कंट्रोलरला, बाबा मी ह्या इंटरप्ट अशा सोर्सचा इंटरप्ट जर आला तर त्याला FIQ म्हणून कन्सिडर कर, ट्रीट कर. ठीक आहे? आपल्याला सांगावं लागेल की बाबा तुमच्या एखाद्या सेन्सर्सकडून किंवा एखाद्या कीपॅडचा इंटरप्ट बाबा तो वेक्टर्ड IRQ म्हणून कन्सिडर कर किंवा नॉन वेक्टर्ड IRQ म्हणून कन्सिडर कर, असं आपल्याला सांगावं लागेल मायक्रो कंट्रोलरला. मग आपण सांगायचं म्हणजे नेमकं कोणाला सांगायचं? तर VIC ला सांगायचं. VIC ला सांगायचं म्हणजे तोंडी सांगायचं का नाही, तर ते VIC चे रजिस्टर्स आहेत, 4-5 रजिस्टर्स आहेत. तर त्या रजिस्टरचं प्रोग्रॅमिंग आपल्याला करावं लागतं. कळतंय का? ते प्रोग्रॅमिंग केलं का ऑटोमॅटिक 2148 ला कळतं की बाबा युजरला असं असं हवं आहे, युजरची रिक्वायरमेंट अशी अशी आहे. कळतंय? हा. तर फास्ट इंटरप्ट आणि नॉर्मल इंटरप्ट, FIQ IRQ. आता वेक्टर्ड IRQ आणि नॉन वेक्टर्ड IRQ मध्ये फरक काय? वेक्टर्ड IRQ म्हणजे काय? या 16 प्रकारचे इंटरप्ट्स आपण कॉन्फिगर करू शकतो. वेक्टर्ड IRQ. कळतंय का? समजतंय का कन्सेप्ट? वेक्टर्ड IRQ म्हणजे काय? 16 प्रकारचे इंटरप्ट आपण वेक्टर्ड मोड मध्ये कॉन्फिगर करू शकतो. वेक्टर्ड म्हणजे काय? 16 इंटरप्ट डिसाईड करून ठेवायचे आधीच. समजा पहिला स्लॉट मी UART ला दिला, दुसरा स्लॉट मी एडीसी ला दिला, ठीक आहे, तिसरा स्लॉट मी DAC ला दिला. असे 16 सोर्सेस इंटरप्टचे आपण कॉन्फिगर करू शकतो. कळतंय? हा. आता समजा UART 0 पहिल्या स्लॉट मध्ये आपण टाकला, तर मग UART 0चा इंटरप्ट जर आला तर बाबा हा प्रोग्राम डायरेक्ट एक्झिक्यूट करा. इंटरप्ट सर्व्हिस रुटीन म्हणजे 10 लाईनचा कोड असो, 20 लाईनचा असो. ठीक आहे? म्हणजे UART कुन जर इंटरप्ट आला तर बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली काय होतं? या UART 0चा जो काही प्रोग्राम असेल इंटरप्टचा सर्व्हिस रुटीन ISR, तो एक्झिक्यूट केला जातो. ठीक आहे? पण त्याला वेक्टर्डच का म्हणतात? तर मग त्या प्रोग्राम मधला स्टार्टिंग इन्स्ट्रक्शन जी आहे तिचा जो काही ऍड्रेस आहे तो ऍड्रेस आधीच सेव्ह असतो. तो आधीच सेव्ह असतो. कुठं असतो? तो VIC मध्ये सेव्ह असेल. कळतंय? समजा 2 नंबरचा जो इंटरप्ट आहे तो एडीसी म्हणून एडीसीचा इंटरप्ट आपण वेक्टर्ड IRQ म्हणून कॉन्फिगर केला 2 नंबरच्या स्लॉटसाठी.
तर एडीसीचा जो काही प्रोग्राम असेल आता आता ठीक आहे, जाई काही असेल, अॅनालॉगचं डिजिटल कन्वर्ट करा किंवा काही असेल, तो जो काही प्रोग्राम असेल त्या प्रोग्रामचा स्टार्टिंग ऍड्रेस हा त्या व्हीआयसी मध्ये सेव्ह असेल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हे जे 16 इंटरप्ट तुम्ही कॉन्फिगर करून ठेवणारे ऍज अ व्हेक्टर आयआरक्यू, त्यांच्या सगळ्यांच्या ISR चे स्टार्टिंग ऍड्रेसेस व्हीआयसी ला माहीत असतील. व्हीआयसी ला माहित आहे म्हणजे काय, 2148 ला माहित आहे. कळतंय का प्रदीप? आवाज येतोय का? समजतंय का हा कन्सेप्ट? खूप सोपा आहे आणि इंटरेस्टिंग आहे. व्हीआयसी ला आधीच माहित असतील 16 व्हेक्टर आयआरक्यू कोणते आणि त्यांच्या ISR चे, त्यांच्या करस्पॉन्डिंग ISR चे स्टार्टिंग ऍड्रेसेस काय, हे व्हीआयसी ला म्हणजेच 2148 ला आधीच माहित असेल. ऍड्रेसेस माहित असतील, ISR चे स्टार्टिंग ऍड्रेसेस. म्हणजे तो LPC 2148 किंवा LPC 2148 किंवा व्हीआयसी तुम्हाला विचारत बसणार नाही. युजरला अजिबात त्रास देणार नाही. तो युजरला विचारणारच नाही की बाबा ठीक आहे हा इंटरप्ट आलाय, मग याचा ISR मला दे किंवा ऍड्रेस सांग, त्यानुसार मी एक्झिक्यूट करतो, असं तो विचारत बसत नाही. तो ऍड्रेस ऑलरेडी आपण व्हीआयसी मध्ये सेव्ह केलेला असतो. ठीक आहे, असे 16 प्रकारचे इंटरप्ट आपण सेव्ह करून ठेवू शकतो, स्टार्टिंग ऍड्रेसेस. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, व्हेक्टर्ड IRQ. कळतंय? आता FIQ किती असतात? मॅक्सिमम 1. यू कॅन कॉन्फिगर 1 इंटरप्ट ऍज अ FIQ. यू कॅन कॉन्फिगर 16 इंटरप्ट ऍज अ व्हेक्टर्ड IRQ. ठीक आहे, म्हणजे किती झाले? 1 + 16 किती झाले? आतापर्यंत 17 इंटरप्ट झाले. 17. ठीक आहे, 17 इंटरप्ट झाले की नाही? हा, तर समजा 17च्या व्यतिरिक्त आणखी एखाद्या नवीन सोर्सकडून इंटरप्ट जर येणार असेल, आलाय, म्हणजे 17चे 17 इंटरप्ट आपले कॉन्फिगर करून झाले. पण 17 सोर्स पैकी वेगळा एखादा इंटरप्ट आहे. समजा मी एडीसी ला दिला होता हा स्लॉट FIQ चा, आणि हे 16 वेगळ्याला दिले, I2C ला, SPI ला किंवा PWM ला, कशाला तरी देऊन टाकले आपण. आता आपल्याला नवीन एखाद्या सोर्सकडून इंटरप्ट आलाय, आता काय करायचं? तर त्यासाठी ही पद्धत आहे, एक सुविधा आहे, नॉन व्हेक्टर्ड IRQ. म्हणजे तुम्ही काय करा, तो इंटरप्ट नॉन व्हेक्टर्ड IRQ म्हणून कॉन्फिगर करा. ठीक आहे, पण मग त्याच्यामध्ये काय का, त्याच्या ISR चा जो ऍड्रेस असेल, स्टार्टिंग ऍड्रेस, पहिल्या इन्स्ट्रक्शनचा स्टार्टिंग ऍड्रेस, तो बाकी तुम्हाला प्रोग्राम मध्ये द्यावा लागेल. आता म्हणजे व्हीआयसी ला सांगावं लागेल. व्हीआयसी का तो सेव्ह नसेल, कळतंय? LPC 2148 युजरला विचारेल, बाबा हा नवीन इंटरप्ट आहे, 17 पैकी नाहीये, हा 18वा 19वा नवीन आहे, तर त्याला तुम्ही काय करा, आम्हाला त्याचा ऍड्रेस द्या ISR चा, त्याशिवाय आम्ही काम नाही करणार. ठीक आहे, अशा पद्धतीने अशा इंटरप्टला नॉन व्हेक्टर्ड IRQ म्हणतात. नॉन व्हेक्टर्ड IRQ म्हणजे किती प्रकारचे इंटरप्ट झाले? FIQ, व्हेक्टर्ड IRQ, नॉन व्हेक्टर्ड IRQ. ठीक आहे, 1 + 16 17, आणि हे सुद्धा किती असू शकतात? अंदाजे 15, म्हणजे टोटल 32 प्रकारचे इंटरप्ट, एक्सटर्नल इंटरप्ट 2148 अंडरस्टँड करतो. कळतंय का? मग किती प्रकारचे प्रॅक्टिकल्स आहेत आपल्याला बघा एकदा, परत एकदा स्क्रीनवर मी हे इरेज करतोय. किती प्रकारचे प्रॅक्टिकल्स आहेत? युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 वर प्रॅक्टिकल्स आहेत. ठीक आहे, आणि त्यापैकी सगळ्यांचे फंडामेंटल्स हे युनिट नंबर 2 वर अवलंबून आहेत. ठीक आहे, पहिल्या युनिट नंबर 3 मध्ये LED इंटरफेसिंग, LCD इंटरफेसिंग, GLCD इंटरफेसिंग, कीपॅड इंटरफेसिंग विथ 2148, आणि हे सगळेचे सगळे GPIO पेरिफेरल्स आहेत. म्हणजे थोडक्यात GPIO प्रोग्रामिंग करायची यांचा इंटरफेसिंग वापरून. LED ला एक LED कनेक्ट करा, नाही तर 10 करा, नाही तर 45 करा. LCD ला 16 पिन्स लागतात, अंदाजे GLCD ला 20 पिन्स लागतात, म्हणजे 20 पिन्स आपल्याला GPIO करावं लागतील. LCD मध्ये 16 करावं लागतील. LED मध्ये किती पिन्स 2148च्या GPIO करायच्या? तर डिपेंड, तुमच्या LED मध्ये किती रजिस्टर्स आहेत. LED बँक मध्ये तुम्ही 8 LED वापरा किंवा 10 वापरले तर 10 पिन तुम्हाला GPIO म्हणून कॉन्फिगर करावे लागतील. कीपॅड मध्ये अंदाजे किती? 4x4 चा कीपॅड जो असतो, 4x4 चा, त्या 4x4च्या म्हणजे 4 चोक 16, म्हणजे 16 पिन्स आपल्याला GPIO म्हणून कॉन्फिगर करावं लागतील, कीपॅड जोडायचा असेल तर 2148 ला. ठीक आहे, नंतर आपण टायमर्सचे रजिस्टर्स बघितलेत किंवा बघणारे किंवा व्हिडिओ शेअर करणारे, आणि UART चे बघितले. अशा पद्धतीने युनिट 3 आपण कव्हर केलाय, किंवा अजून प्रॅक्टिकल मध्ये थोडासा अजून कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, युनिट नंबर 4 मध्ये कोणते प्रॅक्टिकल्स आहेत?
GSM GPSचं इंटरफेसिंग करा 2148 शी. नंतर ADCचं युझिंग VIC आणि विदाउट युझिंग VIC असं इंटरफेसिंग किंवा प्रोग्रामिंग आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये समजून घ्यायचं. ADC विदाउट युझिंग इंटरप्ट ॲज अ इंटरप्ट सोर्स अँड विथ युझिंग इंटरप्ट सोर्स. ठीक आहे. नंतर इंटरफेस EPROM विथ 2148 युझिंग I2C प्रोटोकॉल. हा एक प्रॅक्टिकल आपल्याकडे आहे सिलेबसमध्ये. आता तुम्हाला माहिती 2148 च्या आतमध्ये I2C 0 एक आहे आणि I2C 1 एक आहे. म्हणजे दोन इंटरफेस, दोन हार्डवेअर ब्लॉक 2148 च्या आतमध्ये आहे. I2C 0, I2C 1. तर त्याचा वापर करून आपण EPROM IC 2148 ला जोडू शकतो. I2C म्हणजे काय? इंटर IC कम्युनिकेशन. इंटर IC दोन IC मधलं कम्युनिकेशन करायचं असेल तर I2C प्रोटोकॉल लागतो. 2148 मध्ये I2C प्रोटोकॉल आहे. I2C 0 आहे, I2C 1 आहे. ठीक आहे. हे एक प्रॅक्टिकल झालं. नंतर पुढचं प्रॅक्टिकल SD कार्ड इंटरफेसिंग विथ 2148 म्हणजे मेमरी कार्ड. तुमच्या मोबाईलला मेमरी कार्ड असतं की नाही? आजकाल जर मोबाईलला मेमरी कार्ड जर नसेल तर मग बऱ्याच वेळा आपला डाटाचा प्रॉब्लेम होतो की नाही सेव्हिंगचा. म्हणून आजकाल मेमरी कार्ड इंटरफेस मायक्रो कंट्रोलर बरोबर ही फॅसिलिटी असणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. म्हणून SPI प्रोटोकॉल चा सपोर्ट तुमच्या मायक्रो कंट्रोलरला असावा. आता 2148 च्या मायक्रो कंट्रोलरमध्ये 2 SPI इंटरफेस आहे. ठीक आहे. आता मे बी 2148 च्या पुढचे जे मायक्रो कंट्रोलर आहे त्याच्यामध्ये 4 इंटरफेस असतील, 5 असतील, 10 असतील किंवा 8051 मध्ये आणि पीक मध्ये SPI चा इंटरफेसच नाहीये माझ्या माहितीनुसार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. नंतर डॅक शेवटचं जे कन्सेप्ट आहे ऑन चिप डॅक वी हॅव टू यूज. ऑन चिप डॅक म्हणजे काय? ऑन चिप म्हणजे काय? 2148 च्या आतमध्ये असलेला डॅक. किती डॅक आहे? तर आतमध्ये एक डॅक आहे. ADC किती आहे? 2 ADC आतमध्ये आहे. ADC 0, ADC 1. ठीक आहे. डॅक किती आहे? एक डॅक आतमध्ये आहे. किती बीटचा आहे तो? 10 बीटचा डॅक आहे. 10 बीटचा डॅक 2148 मध्ये आहे. नंतरच्या मायक्रो कंट्रोल मध्ये 12 बीटचे डॅक सुद्धा आहे. 2-2 आहे, 4-4 आहे, 6-6 आहेत. डॅकचा उपयोग काय? यू कॅन जनरेट द वेवफॉर्म युझिंग डॅक. म्हणजे डिजिटल इनपुट द्यायचा आपण 0101 त्याच्यानुसार तो वेवफॉर्म तयार करतो. मग कोणती वेवफॉर्म? एक तर साइन वेव किंवा स्क्वेअर वेव किंवा ट्रायंग्युलर वेव किंवा सॉटूथ वेव. आपल्याला जी वेवफॉर्म पाहिजे ती वेवफॉर्म आपण तयार करू शकतो. ती कशी करायची? तर डॅकचे रजिस्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल DACR. DACR म्हणजे काय? डॅक कंट्रोल रजिस्टर. त्या रजिस्टर मध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची. साइन वेव्हच्या रिलेटेड साइन वेव्हची व्हॅल्यू टाकायची डिजिटल मधली. स्क्वेअर वेव्ह पाहिजे असेल तर स्क्वेअर वेव्हची. त्या पद्धतीने आपण डॅकला कंट्रोल करू शकतो. म्हणून ह्या रजिस्टरचं नाव काय? डॅक कंट्रोल रजिस्टर, DACR. ठीक आहे. तर त्याचं प्रोग्रामिंग आपल्याला बघायचं आहे. मी त्याच्या संदर्भात एक तर व्हिडिओ शेअर करेल किंवा ट्युटोरियल शेअर करेल किंवा लेक्चर्स मध्ये एक्सप्लेन करेल. तर तुम्ही माझ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. असे टोटल 6 प्रॅक्टिकल अंदाजे आपल्याला युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 1 वा आहे आणि 2 प्रॅक्टिकल आपल्याला युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 वा आहे. आता युनिट नंबर 5 आणि 6 काय? एकदा स्क्रीनवर बघा. युनिट नंबर 5 काय आहे रे? डिजिटल सिग्नल प्रोसेसर 1, 6 डिजिटल सिग्नल प्रोसेसर 2. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्चर आपल्याला हे बघायचं आहे. TMS 320C67X. X stands for family. म्हणजे 6713, 6714. X वेगवेगळा नंबर आहे. सो दिस इज अ C67X फॅमिली, प्रोसेसर फॅमिली. ही DSP प्रोसेसरची फॅमिली. आणि TMS जनरली काय? टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स जनरली हे प्रोसेसर तयार करतात म्हणून ते TMS आहे. कळतंय? तर फॅमिलीचं नाव काय? C67X फॅमिली. ठीक आहे. हे दोन्ही युनिट खूप सोपे आहे आणि छोटे आहेत ऍज कम्पेअर्ड टू फर्स्ट 4 युनिट्स. ते काय आपल्याला साधारणतः 4-4 लेक्चर मध्ये किंवा 5-6 लेक्चर मध्ये सगळे दोन्ही युनिट आपले आरामशीर संपतील. तर याच्यावर आपल्याला 2 प्रॅक्टिकल्स आहेत. तर कोणते प्रॅक्टिकल आहेत? कन्व्होल्युशन करून दाखवा DSP प्रोसेसरचा वापर करून. आता DSP प्रोसेसर हार्डवेअर स्वरूपात येतो की नाही? तर DSP प्रोसेसरचा आपल्याकडे लॅबमध्ये बोर्ड आहे. 2148 चा सुद्धा आपल्याकडे लॅबमध्ये लॅबोरेटरीमध्ये DSP लॅबमध्ये बोर्ड आहे. ठीक आहे. त्याला वायर्स कनेक्ट करायचं, पॉवर कनेक्ट करायचं, USB केबल कनेक्ट करायची, RS-232 DB9 कनेक्टर. ठीक आहे.
आणि त्या पद्धतीने आपण पीसीवर प्रोग्राम करायचा. तो प्रोग्राम डॉट हेक्स फाईल तयार करायची. ती डॉट हेक्स फाईल प्रोसेसरच्या आतमध्ये किंवा डीएसपी प्रोसेसरच्या आतमध्ये टाकायची आणि परत एकदा रिझल्ट बघायचे बोर्डवर किंवा स्क्रीनवर. ठीक आहे. तर आपल्याला युनिट नंबर 3 आणि 5 आणि 6 मध्ये डीएसपी प्रोसेसर वरचे प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे एफएफटी करून दाखवा, लिनियर कन्व्होल्युशन करून दाखवा, सर्क्युलर कन्व्होल्युशन करून दाखवा, असे 2 प्रॅक्टिकल आहेत. ठीक आहे. तर फार सोपे आहेत ते पण. त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल्स ज्यावेळेस आपण डिस्कस करू त्यावेळेस आपण बघूया. आतापर्यंत एवढं आपण डिस्कस केलंय. ठीक आहे. तर आपण पुढच्या लेक्चर्समध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिकलचं डिस्कशन करू त्यावेळेस बाय डिफॉल्ट हे युनिट्स कव्हर होतात. म्हणजे जीएसएम जीपीएसचं प्रॅक्टिकल डिस्कस करताना बरोबर तो पॉइंट कव्हर होणार आहे. डॅकचं होताना ते. तर सिलेबस तुम्ही एकदा बघा. प्रॅक्टिकल सगळ्याच बीटवर नाही, म्हणजे समजा एलईडी वर प्रॅक्टिकल नाहीये सिलेबसमध्ये. ठीक आहे. नंतर तुमच्या कीपॅडवर प्रॅक्टिकल नाहीये. पण तरी पण आपण प्रोग्रॅमिंग त्याचं बघणार आहे. ठीक आहे. तुमचे प्रॅक्टिकल इप्रॉम वर आहे, एसडी कार्डवर आहे, एसपीआय वर आहे. डॅकवर प्रॅक्टिकल नाहीये सिलेबसमध्ये. पण डॅकचं प्रोग्रॅमिंग तर आपल्याला बघावंच लागेल, त्याशिवाय तो सिलेबस पूर्ण होऊ शकत नाही. ठीक आहे. बघताना आपण सगळंच बघणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मी काही व्हिडिओ शेअर करतो एलईडी इंटरफेसिंगचं, एलसीडी इंटरफेसिंगचं. खूप सोपं आहे. मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही ते व्हिडिओ बघावेत आणि मग आपल्या लेक्चरला जॉईन झालं तर आपला वेळ वाचेल, कन्सेप्ट पटकन पटकन कळेल आणि फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम जास्त तुम्हाला जाणवणार नाही. प्रदीप चालेल का? हॅलो, ऑडिओ चालू करा.